कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हिंगोलीत ध्वजारोहण केले। दिपकेंनी शाळा सुधारा मोहिमेला हिंगोलीतून सुरुवात केली। विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागू नये याकरता हे अभियान सुरू करण्यात आले। स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण झाली तरी ग्रामीण भागातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यासाठी देश म्हणून आपण कमी पडतोय असंही ते म्हणाले। बाथरूम साफ नसतं ना आणि बाथरूम मध्ये पाणी नसतं। ठीक आहे। अजून दुसरं काय, खिडक्या 3 वर्षापासून तुटलेल्या आहेत। किती? आणि तुम्ही कुठे बसतात? सगळे इथं बसतात काही या क्लासरूम मध्ये बसतात का? खाली बसतात तुम्ही? खालच्या वर्गात बसतात? खाली बसतात? जमिनीवर बसतात का बेंचवर बसतात? हा, जमिनीवर। 3-4 बेंचेसवर आता काय करणार? आणि आता मला सांगा दुसरं काय, पुस्तकं सगळे आहेत, युनिफॉर्म आहे। सकाळी आमचं जे अकाउंट होतं ते अकाउंट चालत नव्हतं, आमचा सगळा ॲक्सेस निघून गेला होता। मला असं वाटतं कुठं ना कुठे या लोकांना भीती वाटलेली आहे, जो आम्हाला प्रतिसाद भेटतोय सोशल मीडियावरही आपण सगळे बघतोय की लहान मुलं पण आता खराब शाळेचे व्हिडिओज बनवत आहेत। स्कूल ठिकरो जे आमचं आंदोलन होतं ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे। लहान मुलं व्हिडिओ बनवून टाकतात की त्यांच्या शाळेला चांगला रस्ता नाही आहे किंवा शाळेत टीचर्स नाही किंवा शाळेची अवस्था काय, आणि इंस्टाग्रामवर हे व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत। तर मला वाटतं याच्यामुळं कुठं ना कुठं लोक घाबरलेली आहेत, हे जे सत्तेत बसलेली आहे, आणि त्यामुळं ते आमचे अकाउंट बॅन करायचा प्रयत्न करतायत किंवा अकाउंट हॅक करायचा प्रयत्न करतायत। जे बजेट आहे केंद्र सरकारचं ते कमी करण्यात आलेलं आहे। शिक्षणाचं ते वाढवण्यात आलं पाहिजे होतं, कमी नाही करण्यात आलं पाहिजे होतं, कारण की शिक्षणावरचा खर्च हा इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या फ्युचरमध्ये। आणि दुसरं आपण एक पाहिलं की मागच्या 10 वर्षात देशभरात 94,000पेक्षा जास्त सरकारी शाळा बंद करण्यात आल्या सरकाराकडून। ते कशासाठी? शाळा तुम्ही बंद करून कसं काय देश घडवणार? तुम्हाला जास्तीत जास्त शाळा उघडल्या पाहिजे, तुम्ही बंद करतायत। हे सगळं प्रायव्हेट स्कूलांना कसा फायदा व्हावा त्यासाठी हे सरकारी शाळा बंद करतात। जर सरकारी शाळा चांगल्या झाल्या, सरकारी शाळांमध्ये जर मुलं शिकून मोठे झालेत तर मग प्रायव्हेट स्कूलमध्ये कशाला जातील? तर प्रायव्हेट स्कूलांना फायदा पोहोचवण्यासाठी सरकारी शाळा बंद करण्यात येतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।